लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा अतिक्रमण हटाव मोहिमेत लहान व्यावसायिकांचे भविष्य चिंतेत, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल अतिक्रमणाचा मुद्दा गाजणार। शिंदखेडा शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करणे आणि रस्त्यावरील वाढते अतिक्रमण रोखणे या उद्देशाने नगरपंचायतीने छत्रपती शिवाजी चौक ते भगवा चौक तसेच शिरपूर मार्गावर विशेष अतिक्रमण हटाव मोहिमेची धडक कारवाई केली। या मोहिमेत अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते आणि इतर व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात आली। काही मोठ्या व्यावसायिकांनी उच्च न्यायालयातून तात्पुरती स्थगिती मिळवली असली तरी लहान व्यावसायिकांचे भविष्य चिंतेत आलेले आहे। विशेषतः ज्यांच्याकडे कोर्टात जाण्यासाठी आर्थिक साधने नाहीत आणि मागील जे 50 वर्षापासून त्या जागेवर व्यवसाय करत आहेत अशा लहान व्यावसायिकांचे भविष्य चिंतेत आले आहे। स्थानिक नागरिकांचा असा प्रश्न आहे की प्रशासन लहान व्यावसायिकांसाठी वैकल्पिक व्यवस्था उपलब्ध करणार का? तसेच शहर विकासासाठी योग्य व्यापारी संकुल तयार करून राजपथ विकसित करावा अशी मागणी जोर धरते। ओटे भाजी विक्रेत्यांसाठी उपलब्ध करणं आवश्यक आहे, पण इतर व्यावसायिकांना प्राधान्य मिळाल्यामुळे गरीब आणि लहान भाजी विक्रेत्यांचं उत्पन्न व रोजगार धोक्यात आलाय। या परिस्थितीत लहान व्यावसायिक आता भटकंतीवर आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग पुढे काय कारवाई करते याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांचं पालन आणि राज्य मार्गाजवळ कमर्शियल म्हणजेच व्यावसायिकदृष्ट्या किती फूट अंतर राखले जाते याकडे प्रशासकीय दृष्टिकोनातून आवश्यक असल्याचं सांगत नागरिक आणि व्यापारी या मुद्द्यावर लक्ष ठेवून आहेत। आता सार्वजनिक बांधकाम विभाग रेसिडेन्शियल व कमर्शियल अशा दोन प्रकारचे अतिक्रमण काढणार की सरसकट 15 मीटर अतिक्रमण काढणार याकडेही नागरिकांचं लक्ष लागलं आहे। शेवटी नागरिक असा प्रश्न उपस्थित करत आहेत की प्रशासन लहान व्यावसायिकांचं हित आणि अतिक्रमण हटाव यामध्ये संतुलन साधेल का, की जनतेला रस्त्यावर उतरून आपले हक्क मागावे लागतील। शिंदखेडा येथील रेसिडेन्शियल आणि कमर्शियल अतिक्रमणाचा हा मुद्दा येत्या काळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे। मुख्य संपादक भूषण पवार। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।